राज ठाकरे आज ठाणे कोर्टात हजर होणार आहेत। 2008 साली रेल्वे भरतीवरून मनसेचं राडा प्रकरण आणि या प्रकरणी राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर राहतील। 2008 मधल्या रेल्वे भरती दरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांवर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं हे प्रकरण आहे आणि यात रेल्वेचं देखील मोठं नुकसान झालं होतं। या हल्ल्यांच्या प्रकरणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। यावरच ही सुनावणी होणार आहे। नेमकं हे काय प्रकरण आहे समजून घेऊया। 2008 या वर्षी रेल्वे भरती दरम्यान उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण, कल्याण स्थानकावर हा सगळा प्रकार घडलेला। मारहाणीत रेल्वेचं देखील नुकसान झालं होतं। हल्ला प्रकरणामध्ये राज ठाकरेंवर गुन्हा दाखल आहे। मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या असा आरोप मनसेनं केलेला होता। राज ठाकरेंकडून परप्रांतीयांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, गेल्या वेळी जेव्हा सुनावणी झालेली होती त्यावेळी राज ठाकरे यांनी स्पष्टच केलेलं होतं की माझा काहीही दोष नाही। आज राज ठाकरे किती वाजता सुनावणी करता ठाणे कोर्टात हजर असतील? निश्चितच लागवी, खरं तर पाहायला गेलं तर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते 2008 सालीचं आहे। कारण रेल्वे भरती दरम्यान कल्याण स्थानकावरती उत्तर भारतीय उमेदवारांवर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचे देखील काही मोठे नुकसान जे आहे ते केलं होतं आणि या प्रकरणी सुरुवातीला कल्याण कोर्टामध्ये हा सगळा प्रकरण सुरू होतं, ही सुनावणी सुरू होती आणि त्यानंतर ठाणे न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू करण्यात आली। सध्या या प्रकरणात जर आपण पाहिलं तर राज ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता, ज्यात मराठी तरुणांच्या नोकऱ्या ज्या आहेत त्या परप्रांतीयांनी हिरवल्याचा असा आरोप करण्यात आला होता आणि यामध्ये राज ठाकरे यांच्यासह 7 जणांवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। याआधी जी सुनावणी आहे ती 11 डिसेंबर 2025 ला झाली होती, ज्यामध्ये आपला यामध्ये कोणत्याही या गुन्ह्यासंदर्भामध्ये कबुली जी आहे ती राज ठाकरे यांनी दिलेली नाहीये आणि त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सगळ्याच कोर्टासमोर जी आहे ती आपली म्हणणं जे आहे ते मांडलं होतं आणि त्याशिवाय आपण न्यायालयाला संपूर्ण न्यायालयीन जी प्रक्रिया आहे या संपूर्ण प्रक्रियेला सहकार्य करू असं देखील राज ठाकरे यांनी त्यावेळी कोर्टात म्हटलं होतं। त्यानंतर आज पुन्हा एकदा याच ठाणे कोर्टामध्ये जी आहे ती सुनावणी पार पडते। दुपारी 2:30 ते 3 वाजता राज ठाकरे जे आहे ते ठाणे न्यायालयात पोहोचतील। मात्र आजच्या सुनावणी दरम्यान नेमकं काय होतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। लागवी, मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।